ते आज आळूच्या पानाच्या वड्या. आळूच्या पानाच्या वड्या. हम्म. हा, काय काय करणार आहे आळूच्या पानाच्या वड्याला? कसं काय लागतं? कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद. बंद करणार आहे ते. हा, मी कवाची म्हणते जाईन. मी आता हळद घेतली, मीठ घेतलं, आता कोथिंबीर टाकते. आणि ते काय? हे पानाचे देठ आहे, बेसन पिठात कालवायचे. हा, आळूच्या पानाला पीठ लावून उरलेलं त्याच्यात टाकायचं आणि याचं धिरडं बनवायचं देठ घालून. तर पोट दुखत नाही. पोटात काही केस मेस गेला असला तर ते जळतो. पोटाचे एका रुजवत नाही. काय हे देठाचं पौष्टिक असतं ते. धिरड करून खाल्ल्यानंतर आयुर्वेदिक असतं ते. हो का? ते खाल्लंच पाहिजे. वडी नाही खाल्ली तरी चालन, पण देठाचं धिरडं खावाच लागतंय. तिखट ते टाकलं, तिखट टाकलं, कोथिंबीर टाकली. आता मळून घेते. आता मळते ना. ना आता हे मिक्स केलेलं सगळं पानाला लावणार ना? हा, मग त्याच्या वड्या बनवणार. आता हे पानाला लावल्यानंतर मग वाफळून घेणार. वाफळून घ्यायच्या. मग ज्याला आवडेल त्याने थोडं तेल टाकून तयार तळायच्या, किंवा ज्याला आवडत असलं भरपूर तेलातलं तर कढईत तळायचं भरपूर तेलात. तर उकडलेल्या पण आवडतात. उकडलेल्या पण छान लागतात. आईने पातेल्यामध्ये पाणी टाकलं. हा, आणि ती जाळी ठेवली. त्यानंतर चाळणीला तेल लावते. चाळणीला तेल लावून घेते आणि आपण ॲल्युमिनियमची चाळणी पण ठेवू शकता. ही आईने पिठाची चाळणी ठेवली आहे, तारीची आहे त्यामुळे.
गॅस चालू केला आहे, त्याच्यावर पातेले मांडले. आता एक एक करून वडे त्यामध्ये ठेवल. पाणी थोडं गरम झालं का थोडं उकळी देईल पाल्याला. थोडं पाणी उकळून देईल 5 मिनटं. त्यानंतर एक एक करून वडी त्यामध्ये टाकेल. पाणी थोडं कोमट झालं थोडं उकळून द्या पाणी. एक एक वडी सोडते आई. थोडंसं मीठ टाकलं वरून. आता त्यावर वाफ काढून देईल. झाकण ठेवले. किती मिनिटांनी काढणार ते? 15 ते 20. 15 ते खालवर 20. करावं लागतं ना एकदा पकडीत धरून. ओके. घरात लक्ष पाहिजे. उलट्या पालट्या केल्या. हा हे काय अजून थोड्या वेळ वाफळून द्यायच्या. बारीक गॅसवर मग बाहेर काढायच्या. बारीक काढायच्या, बारीक तुकडे करून तळायचे. मग थोडा गार झाल्यावर कापायचे. ठीक आहे. हे झाल्या उकडून वड्या. आता आपण हे तव्यावर तळणार आहोत. ते थोडे थोडे तेल टाकायचं. छोटे छोटे काप करायचे. काय करणार आजी? आता या थंड झाल्यावर कापावं लागते. गरम कापल्या का भुगा होतो. मग थंड झाल्यावर कापणार थंड का? झाल्यावर त्याचे काप करायचे हो. गोल. आणि तव्यावर थोडं थोडं तेल टाकून सोनेरी कलरच्या खरपूस करपून परतून घ्यायच्या. हां. मग त्या खायच्या. आणि अशा पण आवडतात ना? अशा उकडलेल्या मला तर बी छान अशा लागतात. उकडलेल्याच आवडतात. ठीक आहे.